आता बातमी आहे नांदेडमधून। शहरातील वाढत्या उन्हाच्या तीव्रतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी राबविण्यात आलेल्या कूल रूफिंग उपक्रमाने सकारात्मक परिणाम दाखवण्यास सुरुवात केली असून घरांच्या आतील तापमानात तब्बल 7 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंत घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे। या उपक्रमामुळे सुमारे 100 कुटुंबे आणि लघु व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी, प्रॅक्टिकल ॲक्शन PAC आणि अखिल भारतीय आपत्ती निवारण संस्था AIDMI यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग आधारित उपाय नेचर बेस्ड सोल्युशन्स अंतर्गत हा प्रकल्प शहरातील विविध गरजू वस्त्यांमध्ये राबविण्यात येत आहे। या उपक्रमांतर्गत लहान व कमी उंचीच्या घरांच्या छतांवर परावर्तित रिफ्लेक्टिव्ह कोटिंग करून कूल रूफिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। यामुळे सूर्यकिरणांचे शोषण कमी होऊन घरातील उकाडा लक्षणीयरित्या घटत आहे। परिणामी कडक उन्हाळ्यात घरातील वातावरण अधिक आरामदायी बनले असून लघु व्यावसायिकांच्या कामकाजालाही चालना मिळाली आहे। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विष्णुनगर परिसरातील लाभार्थ्यांच्या घरी भेट देत या प्रकल्पाचा आढावा घेतला। यावेळी लाभार्थ्यांनी तापमानातील घट आणि वाढलेला आराम व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले। हातावर पोट असलेल्या कुटुंबांसह लहान व्यावसायिकांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून कामकाज सुसह्य झाल्यामुळे उत्पन्नातही सकारात्मक बदल दिसून येत आहे। पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक उपाययोजनांच्या माध्यमातून शहरी गरिबांच्या जीवनमानात बदल घडवून आणणारा हा उपक्रम भविष्यासाठी आदर्श ठरत असल्याचे मत व्यक्त होत आहे। या पाहणीवेळी रोहित देशमुख, सर्जेराव ढवळे, सचिन येरमाळकर, अरुंधती स्वामी, शुभांगी जल्लेवार, सुभाष वाघमारे आणि चक्रधर पुयड आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट GK न्यूज नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।